नमस्कार, मी देविदास बैरागी आणि आपण पाहत आहात इंडिया न्यूज 24 तास. निफाड तालुक्यात बेकायदेशीर खडी व माती वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात निफाड तहसील प्रशासनाने आज मोठी कारवाई केली आहे. एकूण 4 वाहनांवर कारवाई करत तब्बल 5,84,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने ही मोहीम राबवली आहे. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबवून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनमालक चेतन भंडारे यांची MH15 JW2787 हाफ बॉडी डंपर असून गाडीमध्ये खडी होती. या गाडीवर दंड 1,18,000 रुपये आकारण्यात आलाय. बाळासाहेब चौधरी यांची गाडी चेसिस नंबर MAT448832 KG18722 हायवा गाडीमध्ये माती होती. या गाडीवर दंड 2,30,000 रुपये आकारण्यात आलाय. नीरज चोरडिया MH15 KJ9339 हाफ बॉडी डंपर गाडीमध्ये खडी होती. या गाडीवर 1,18,000 रुपये दंड आकारण्यात आलाय. अब्बास सय्यद MH054322 हाफ बॉडी डंपर दंड 1,18,000 रुपये दंड आकारण्यात आलाय. या कारवाईत महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडळ अधिकारी जयंत लिलके, ज्ञानेश्वर केसरे, अश्विनी भोसले तसंच तलाठी अमोल चव्हाण, राहुल आहिरे, दीपक पवार आणि राहुल भांगरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. बेकायदेशीर खनन आणि वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन पुढील काळातही अशाच धडक कारवाया करत राहणार असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. इंडिया न्यूज 24 ताससाठी गोरख सोनवणे, निफाड. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.